नमस्कार, सारंग रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मटर पनीरची रेसिपी कशी करायची ना ती बघणार आहे. आता बाजारात खूप चांगला फ्रेश मटार अवेलेबल आहे. तर आपण मटर पनीर करूया. तर आज त्या मटर पनीरसाठी काही साहित्य लागणार ते बघूया आपण. इथं 3 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. कसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही चिरून घ्या. पनीर मी घेतलेले 200 ग्रॅम. फ्रेश पनीर यूज करायचं आपल्याला. मटर घेतलेला आहे. मटर मी वाफलवून घेतलेला आहे थोडासा गरम पाण्यात. तुम्ही कच्चा वापरला तरी चालेल, फक्त तो शिजायला जरा वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही थोडासा वाफलून घ्या. 2 टॅमॅटो घेतलेले आहेत मी चिरून. 10 ते 15 काजू घेतलेले आहेत, ते भिजत ठेवले होते मी पाण्यात. कोथिंबीर घेतलेली आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे, बेडगी मिरची घेतलेली आहे. तुमच्याकडे बेडगी मिरचीचं किंवा काश्मीरी मिरची पावडर असेल तर ती वापरली तरी चालेल. मी आता बेडगी मिरची वापरणार आहे. आले लसूण घेतलेले आपण, मीठ घेतलेले. खडे मसाल्यांमध्ये आपण मसाला वेलची, चक्री फूल आणि तमालपत्र घेतलेले. तुम्हाला जे आवडतील मसाले ते तुम्ही घेऊ शकता. गरम मसाला घेतलेला 1 चमचा, धनेजिरे पूड 1 चमचा, लाल तिखट घरचं तुमचं जे असेल ते, पनीर मसाला कुठला तुमच्याकडचा अवेलेबल आहे तो वापरला तरी चालेल, हळद आणि जिरे घेतलेले फोडणीला. तर आता आपण मटर पनीरसाठी जी ग्रेव्ही लागते ना ती कशी करायची ना ती बघूया. तर आता आपण कढई तापत ठेवलेली, त्यात तेल गरम करून घेतलेलं आहे. तर आपण त्यात पहिल्यांदा कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा. त्याच्यावर तेलात चांगला असा गोल्डन ब्राऊन होईल असा परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला. आता आपला कांदा बघा थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर आपण त्यात आता टॅमॅटो टाकून घेणार आहे. टॅमॅटो पण आपल्याला मऊसर असे परतून घ्यायचे त्यात. आणि आले लसूण मी अख्खच घेतलेले, मग आपण नंतर ते मिक्सरला वाटणार आहे. हे सगळं आपण पहिल्यांदा थोडंसं मऊसर असं परतून घेऊया. आपले टॅमॅटो पण बघा असे मऊ शिजलेले. त्यातच आपण बेडगी मिरची ती पण टाकून घ्यायची, ती पण थोडीशी परतून घ्यायची आपल्याला. काजू भिजवलेले, काजू घातल्याने ना एक गोडसरपणा येतो ग्रेव्हीला आणि छान लागते. आपली ग्रेव्ही आंबट गोड तिखट अशी होती, त्यामुळे खाण्यासाठी ती मस्त लागते. त्यामुळे तुम्ही काजू आवर्जून घाला. काजू बरोबर तुम्ही मगज बी घातली तरी चालेल, दोन्ही जर चालतं घातलं तरी. मी आता काजू अवेलेबल होते म्हणून काजू घातले. कोथिंबीर थोडी. तुम्ही हा मसाला भाजताना जरी खडा मसाला घातला त्यात तरी चालू शकतो. आणि तर अजून एक 5 मिनिटं हा मसाला आपण चांगला परतून घेऊ आणि तो थंड करून आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर आता मी एक 5 मिनिटं त्याला परततो आणि मग आपण गार करून तो मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण काय करायचंय, पनीर थोडंसं तेलात परतून घ्यायचं आपल्याला. थोडंसं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचंय. तुम्ही तसं घातलं तरी चालेल कच्चंच, पण तळून घातलं तरी जरा टेस्ट वेगळी येते. आपण तेलात सगळं पनीर व्यवस्थित मीडियम गॅसवरती करायचं आहे, जास्त मोठ्या गॅसवरती करायचं आहे, नाही तर काय होईल आपलं पनीर करपण्याची शक्यता असते. तुम्ही यात तिखट हळद जरी घालून परतलं तरी चालणार आहे, पण मी तसं नाही परतत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तसं करून घ्या. आता आपलं पनीर पण चांगलं तळून झालंय. मी अगदी पूर्ण गोल्डन ब्राऊन तळलेलं नाही, नॉर्मली फक्त थोडासा कलर चेंज झाल्यानंतर थोडंसं ब्राऊन झाला की मग आपण पनीरचं गॅस बंद करणार आहे आणि पनीर आपण काढून घेणार आहे. तुम्ही पाण्यात ठेवा, नाहीतर असंही ठेवलं तरी चालणार आहे. पण जर तुमचं पनीर ताजा असेल ना तर पाण्यात ठेवायची गरज पडत नाही. आता आपण पनीर काढून घेऊया आणि मग आपण मसाला वाटून मटर पनीर करायला सुरुवात करूया. तर आपली ग्रेव्ही आता चांगली मी बारीक वाटून घेतलेली आहे मिक्सरला. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. कलर पण बघा बेडगीमुळे चांगला आलेला आहे. तर आपण काय करायचं आहे, तेल तापत ठेवलं आहे. जे पनीर तळलेलं तेल होतं तेच मी यूज करणार आहे. तर तेल तापलं की आपण फोडणी करूया. तर आपलं तेल तापलेलं आहे. आपण त्यात जिरं एक चमचावर जिरं टाकायचं आहे. बदल्यानंतर आपण त्यात तमालपत्र, चक्री फूल आणि मसाला वेलची हे टाकून घेऊया आणि चांगला परतून घ्यायचा आपल्याला. हे झाल्यानंतर मग आपल्याला हे जो आपण मसाला वाटलेला आहे तो आपण त्यात टाकून घ्यायचा आहे. तेव्हा गॅस बारीक करायचा आहे. आता आपण मीडियम फ्लेमवरती सगळा मसाला ना चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा परत एकदा, पूर्ण त्याला तेल सुटत तोपर्यंत.
तर आपला मसाला जरासा परतलेला आहे. तर आता आपण त्यात पावडर मसाले सगळे टाकून घेऊया, म्हणजे पावडर मसाले पण आपले चांगले कुक होतील. त्यात आपण पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पूड, पनीर मसाला 1 चमचा आणि लाल तिखट आपण अर्धा चमचाच घालणार आहे, कारण का आपण ऑलरेडी बेडगी मिरची यूज केलेली. आणि मटर पनीर जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही 1 चमचा वापरला तरी चालेल. मी अर्धा चमचा लाल तिखट वापरणार आहे. थोडंसं कोरडं वाटलं की त्यात तुम्ही थोडंसं पाणी टाका आणि परत परतलं तरी चालणार आहे, जेणेकरून काय होईल, आपले मसाले करपणार नाही. आपले पावडर मसाले पण व्यवस्थित कुक करून घ्यायचे आपल्याला त्या मसाल्यात. काही काही जण फूड कलर यूज करतात रेडपणा येण्यासाठी, पण तुम्ही फूड कलर यूज करायच्या ऐवजी तुम्ही बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची पावडर वापरली तरी तुमच्या मटर पनीरला चांगला कलर येईल. मसाला बघा आपला चांगला सगळीकडनं तेल सुटलेलं आहे, चांगलं व्यवस्थित, कढईला चिटकत पण नाही आहे. आता आपला मसाला चांगला कुक झालेला आहे. आता आपण त्यात थोडंसं पाणी घालून जशी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तशी तुम्ही ती ग्रेव्ही ॲडजस्ट करून घ्यायची. आता आपण त्यात पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि जशी पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही त्यात पाणी ॲड करा. आता आपण त्यात मटर टाकून घेऊया. मटर मी वाफलून घेतलेले, लक्षात ठेवा. तुम्ही वाफलून नाही घेतले तर काय होईल, तुम्हाला कुकिंगला वेळ लागेल. त्यापेक्षा तुम्ही थोडेसे वाफलून घेतले ना मटर, तर तुमचं मटर पनीर लवकर होईल. आता पनीर पण आपण त्यात टाकून घेऊया. गॅस बारीक करायचा आहे, नाही तर काय होईल, तो मसाला आपल्या अंगावर उडायची शक्यता असते. आता आपण त्यात मीठ चवीनुसार घालायचं आहे. आपण थोडीशी साखर पण घालणार आहे गोडसरपणा येण्यासाठी. जर तुम्हाला ऑप्शनल आहे साखर, जर तुम्हाला आवडली तर तुम्ही घाला, नाही आवडली तर तुम्ही घालू नका. आता मी 1 चमचा साखर घालणार आहे त्यात चवीनुसार. थोडीशी गोडसरपणा चवीला आपल्या मटर पनीरला. आणि लास्ट आपल्याला कसुरी मेथी आहे ना, ती हातावर कुस्करायची पूर्ण आणि मगच टाकायची. एक चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथीशिवाय पनीरची रेसिपी खरं अपूर्ण आहे, त्याने एक वेगळी टेस्ट येते. आता आपण त्यात थोडंसं पाणी घालूया आणि 5 मिनटं झाकण ठेवून आपण पनीर मऊ होईल इतपत ते शिजवून घेऊया. मी त्याला झाकण ठेवून एक 10 मिनटं, तर एक 10 ते 5 मिनटं वाफ काढणार आहे आणि मग आपण ते खाण्यासाठी सर्व करूया. गरमागरम मटर पनीर खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप सोपी पद्धत आहे. ग्रेव्ही तुम्ही व्यवस्थित केली ना तर तुमचं मटर पनीर खूप छान लागेल. आणि मटर घेताना तुम्ही वाफलूनच घ्या, म्हणजे पटकन होती. आणि ही मटर पनीर तुम्ही कुलचा, रोटी किंवा राईस कशावरही खाण्यासाठी सर्व करू शकता. तुम्हाला जर माझी ही मटर पनीरची रेसिपी जर आवडली असेल तर ती नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा ती कशी झालेली. आणि जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. जे माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच आपण पुढं रेसिपी बघत जाऊ. आणि ही मटर पनीरची रेसिपी नक्की करून बघा आणि खा तुम्ही. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.